नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. उद्या गुढीपाडवा आहे, म्हणजेच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे. यावर्षी आपलं नवीन संवत्सर चालू होतं. या संवत्सराचं नाव आहे क्रोधी नाम संवत्सर. तर आपलं हे नवीन हिंदू वर्ष कसं जाणार आहे, भारतामध्ये त्याचे परिणाम काय होणार आहेत, जनमानसावर काय परिणाम होणार आहेत, हे आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. सर्वप्रथम आधी तुम्हाला सगळ्यांना आपल्या हिंदू नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. जेव्हा आपण नवीन वर्षाचं भविष्य पाहतो त्यासाठी आपल्याला अमांत कुंडली म्हणजे अमावस्या ज्यावेळी संपते त्यावेळची कुंडली मांडावी लागते आणि आपल्या देशामध्ये काय घटना घडतील हे आपल्याला पाहायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला आपली राजधानी दिल्ली इथली कुंडली मांडायची असते. म्हणजे प्रतिपदा 8 एप्रिलला रात्री 11:52 लागते आणि स्थळ दिल्ली घेतलंय. अशी कुंडली मांडली तर ती धनु लग्नाची कुंडली येते. 8 एप्रिल रोजी सूर्यग्रहण आहे आणि हे ग्रहण मीन राशीत येणार आहे. अर्थात या धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये हे चतुर्थ स्थानी असणार आहे. त्याचबरोबर मंगळ आणि शनी हे तृतीयात असणार आहे आणि बुध आणि गुरु हे मेष राशीमध्ये पंचमात असणार आहे. तर एकंदरीत कुंडली पाहता हे वर्ष कसं जाईल हे आपण पाहूया. अर्थात प्रत्येक वर्षी काही ना काही चांगल्या गोष्टी घडतात, त्याच्याबरोबर काही ना काही वाईट गोष्टी सुद्धा घडतात. तर सर्वप्रथम या वर्षामध्ये पॉझिटिव्ह काय घडणार आहे ते आपण पाहूया. या वर्षामध्ये गुरुचा मंगळाबरोबर राजयोग होणार आहे, त्यामुळे सरकारमध्ये मोठे बदल घडतील. शिक्षण क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात तसंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भारताचं नाव अग्रगण्य म्हणून घेतलं जाईल. म्हणजे काय, भारतातील शिक्षणाला देश विदेशामध्ये मान मिळेल. धार्मिक बाबतीत सुद्धा भारतातील म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीची मतं ग्राह्य धरली जातील. त्याचबरोबर अध्यात्माचे महत्त्व सुद्धा भारताकडून सगळ्या जगाला समजेल आणि हे महत्त्व त्यांना पटेल. आपल्या देशामध्ये आपल्या देशाला बऱ्याच बाबतीमध्ये मान सन्मान मिळेल. धार्मिक बाबतीसाठी किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी सगळी जनता एकत्र येईल आणि गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करेल. हे वर्ष शिक्षणासाठी अत्यंत उत्तम आहे. विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करू शकतील. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की ज्यांना ज्यांना जे काही शिकायचंय त्यांनी या वर्षात अवश्य शिकावं. सगळ्यांना नक्की यश मिळेल. हे वर्ष घर घेण्यासाठी उत्तम वर्ष आहे. या वर्षामध्ये तुमचं स्वतःचं घर होऊ शकतं. तुम्ही प्रयत्न करा, तुमचं घर नक्की होईल. त्याचबरोबर बरेच लोकांना कर्ज झालेलं असतं किंवा सोनं गहाण पडलेलं असतं, तर हे वर्ष तुमचं कर्ज रिपेमेंट करण्याचं वर्ष आहे. तुम्ही प्रयत्न करा, तुमचं कर्ज लवकर लवकर कमी होऊन जाईल. हे वर्ष खेळाडूंसाठी अत्यंत उत्तम आहे. भारतातील खेळाडू यावर्षी उत्तम प्रगती करतील. वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा जिंकतील. त्याचप्रमाणे अनेक देशांतील खेळाचे रेकॉर्ड ब्रेक होतील आणि बरेचदा हा मान भारताला मिळेल. या वर्षात बाहेरील राष्ट्रांनी जर आपल्याला विरोध केला किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली तर भारत त्याला चोख उत्तर देईल आणि त्याच्यात सरशी भारताचीच होईल. या वर्षामध्ये महिला सशक्त बनतील आणि महिलांना वेगवेगळ्या उच्च अधिकाराच्या जागा सुद्धा मिळतील. अगदी राजकारणात सुद्धा महिलांना उमेदवारी मिळेल. आता या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी, पण काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा या संवत्सरात घडणार आहेत. रादर काही जास्त प्रमाणात सुद्धा घडणार आहेत. त्या कोणत्या ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण हे पाहूया की या संवत्सराचा राजा कोण आहे. तर ज्या दिवशी संवत्सर चालू होतं त्या दिवशी जो वार असेल तो या संवत्सराचा राजा असतो. मंगळवारी गुढीपाडवा असल्यामुळे मंगळ या संवत्सराचा राजा आहे आणि मंत्री शनी आहे. याचबरोबर या संवत्सराचं नाव काय आहे तर क्रोधी नाम संवत्सर. या नावात सुद्धा बरंच काही दडलेलं असतं. आता क्रोधी म्हणजे काय, क्रोध, राग. तर या वर्षात सगळ्यांचा राग खूप वाढणार आहे. खूप द्वेष, मत्सर केला जाणार आहे
आणि मग आपण सगळ्यांनी लक्षात काय ठेवायचंय, तर या वर्षात आपण आपल्या रिलेशनशिप सांभाळून ठेवायचे. म्हणजे फक्त आपला जोडीदार असा नाही, तर भाऊ बहीण, आई वडील, मित्र मैत्रिणी आणि आपला जोडीदार या सगळ्यांसोबत कम्युनिकेशन चांगल्या प्रकाराने ठेवायचं आहे. कारण जर भांडण होत गेलं तर ते विकोपाला जाईल आणि ते नातं अगदी तुटण्यापर्यंत जाईल. तर या वर्षात सगळ्यांनी ही काळजी नक्की घ्यायची, आपली नाती जपायची आहे. मीन राशीत होणारं ग्रहण रेवती नक्षत्रात होणार आहे. हे नक्षत्र जलतत्वाचं नक्षत्र आहे. त्यामुळे पाण्यापासून त्रास होण्याची शक्यता या वर्षात नक्की राहील. पाण्यापासून त्रास म्हणजे काय, तर काही ठिकाणी पूर येतील, तर काही ठिकाणी अजिबात पाऊस पडणार नाही. सध्या वातावरणात इतका उष्मा वाढेल की त्याच्यामुळे आजारपण येतील, संसर्गजन्य रोग होतील. त्याचबरोबर अवकाळी पाऊस पडेल. म्हणजे पावसाळा सुरू नाही झाला तरी पाऊस पडेल आणि त्याच्यामुळे अर्थातच रोगराई पसरेल. एखादा संसर्गजन्य रोग येऊ शकतो आणि तो वाढू शकतो. म्हणजेच या काळात सगळ्यांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. वर्षाच्या सुरुवात झाल्यानंतर लगेचच मध्यावधी निवडणुका येणार आहे. तर या काळामध्ये राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होईल. जागा वाटपावरून वाद होतील. मुख्य पक्षांमध्ये फूट पडेल. असंतोषाचं वातावरण निर्माण होईल. विरोधी पक्ष बऱ्याच ठिकाणी महिला उमेदवार उभे करतील. याच काळात एखाद्या नेत्याचं स्कॅन्डल सुद्धा बाहेर येऊ शकतं. या काळात सर्वसामान्यांनी म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या भावनांवर ताबा ठेवायचा आहे. कारण या वर्षामध्ये काही प्रमाणात धार्मिक स्थळांवरून किंवा धार्मिक मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो आणि मग याच्यात नुकसान जनतेतच होतं. त्याच्यामुळे शांतता पाळून आपण ही परिस्थिती चिघळू द्यायची नाहीये. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुद्धा सुरू होतं. तर या माता राणीचं जे वाहन आहे ते घोडा आहे. हे काय दर्शवतं, तर युद्ध दर्शवतं. म्हणजे युद्ध म्हणजे अगदी प्रॉपर युद्धच व्हायला हवं असं नाही, पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि ही परिस्थिती आपल्या घरात येऊ शकते, आपल्या मित्रांसोबत येऊ शकते आणि आपल्या देशात सुद्धा येऊ शकते. तर आपण संयमाने वागायचं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अवकाळी पाऊस येऊ शकतो आणि त्याच्यामुळे साथीचे रोग वाढू शकतात. नंतर पावसाळ्यात सुद्धा काही ठिकाणी अति पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ. म्हणजे जेव्हा मदत होईल तर काही ठिकाणी अतिवृष्टीसाठी केली जाईल आणि काही ठिकाणी पाऊसच नाही म्हणून मदत केली जाईल. अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करा. अग्निकांड खूप ठिकाणी होतील. म्हणजे काय, तर आगी लागण्याची शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे जेव्हा जास्त पाऊस होईल, शनी मंगळ असल्यामुळे विजा पडण्याची शक्यता जास्त राहील. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये काही बिघाड होऊन शॉर्ट सर्किट वगैरे होऊ शकतं. याचीही काळजी आपण घ्यायची. स्टॉक मार्केट खूप व्हॉलेटाईल राहील. म्हणजे त्यातील चढ उतार खूप विशेष, खूप मोठ्या प्रमाणावर असतील. पण त्याबरोबर हेही आहे की तुमच्या कुंडलीतलं पंचम स्थान चांगलं असेल किंवा तुमचा अर्थत्रिकोण जर चांगला असेल तर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसे चांगले मिळू शकतात. आणि त्याचबरोबर ज्यांच्या नशिबात हा पैसा नाहीये त्यांना प्रचंड नुकसान सुद्धा सोसावं लागेल. त्यामुळे इथे गुंतवणूक करताना सांभाळून करा. ज्यांना ज्यांना ब्लड प्रेशर किंवा ब्लड रिलेटेड त्रास आहे त्यांनी आपल्या आजाराची नीट काळजी घ्यायची. त्याचप्रमाणे सगळ्यांनी हात मोडणे, पाय मोडणे, त्याच्यामुळे फ्रॅक्चर होणे या गोष्टींकडे विशेष काळजी द्यायची. म्हणजेच या गोष्टी होणार नाहीत, इकडे नीट लक्ष द्या. यावर्षी इंटरनेट बंद होण्याचं प्रमाण खूप वाढेल. म्हणजे काय, अधूनमधून तुमचा फेसबुकच बंद झालं, 4 दिवस इंस्टाग्रामच बंद पडलं किंवा या बाबतीत एखादा स्कॅम होणं, तुमचं अकाउंट हॅक होणं किंवा सायबर गुन्हे वाढणं, तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणं इत्यादी प्रकार घडू शकतात. तर या बाबतीत काळजीपूर्वक वागा. एकंदरीत काय, तर ज्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्याचा आपण फायदा करून घेऊया आणि ज्या गोष्टीची थोडीशी भीती आहे त्या बाबतीत आपण काळजी घेऊया. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहील किंवा शांतता राहील. आता थोडक्यामध्ये 12 राशींना या संवत्सराचं फळ काय मिळेल ते पाहूया. हे अगदी थोडक्यात आहे आणि हे चंद्र राशीप्रमाणे आहे. सर्वप्रथम मेष रास. यावर्षी शिक्षणासाठी उत्तम योग आहे. त्याचप्रमाणे नोकरी आणि करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होईल
आणि रिलेशनशिप सुद्धा चांगली राहील. धडपड होणार नाही याची काळजी घ्या. तुमचंही आरोग्य यावर्षी चांगलं राहील. या वर्षामध्ये तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुमच्या समोर संधी चालून येतील, त्याचा फायदा घ्या आणि आपली प्रगती साधून घ्या. मात्र जे अविवाहित आहे त्यांचं लग्न यावर्षी ठरेल, पण विवाहितांनी मात्र आपलं रिलेशनशिप सांभाळायचं आहे. मिथुन राशीच्या लोकांनी आपलं आरोग्य सांभाळायचं आहे आणि आरोग्य सांभाळण्यासाठी आपली लाईफस्टाईल चांगली ठेवायची. म्हणजे आपलं रोजचं रुटीन, आहार, व्यायाम हे नियमित असणं अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणासाठी काही कष्ट करावे लागतील, पण मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. कर्क राशीच्या लोकांनी सुद्धा आपलं आरोग्य सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला 8वा शनी सुद्धा आहे, त्यामुळे आपलं रोजचं रुटीन तुम्ही नीट ठेवायचं आहे. आपला आहार तसंच आपला व्यायाम रेग्युलर होतोय ना याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचं लग्न ठरेल. जर परदेशी शिक्षण घ्यायचंय किंवा इथेही कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचंय तर त्याच्यासाठी सुद्धा हे वर्ष उत्तम जाईल. विवाहित असाल तर तुमचं वैवाहिक सौख्य चांगलं राहील. सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उगाच चढ उतार किंवा साहसाची कामे करू नका. हातपाय मोडण्याची शक्यता राहील. किंवा तुम्हाला एखादा जुना आजार आहे तर वेळीच डॉक्टरकडे जा. त्यांनी डोकं वर काढलं तर त्याच्यावर वेळीच औषधोपचार करा. आपल्या जोडीदाराबरोबर संयमाने वागा, म्हणजे तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. कन्या राशी, जर तुम्हाला एखादा जुना आजार असेल तर तो आता बरा होण्याकडे जाईल. म्हणजेच काय तर यावर्षी तुमचं आरोग्य उत्तम राहील. यावर्षी शिक्षणाकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे, नीट अभ्यास करायचा आहे, तरच तुमचं शिक्षण चांगलं होईल. अविवाहितांचं लग्न ठरेल आणि विवाहितांचं वैवाहिक सौख्य सुद्धा चांगलं राहील. पैसा चांगला मिळेल, मात्र तो नीट इन्व्हेस्ट करा. तुळ राशीच्या लोकांनी आपलं आरोग्य सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणता जुना आजार असेल किंवा जो कोणता त्रास होत असेल त्याच्यावर ताबडतोब औषधोपचार करा. त्याचबरोबर आपलं रिलेशनशिप सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं तसं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत असू दे, आपल्या भावंडांसोबत असू दे, आपल्या जोडीदारासोबत असू दे, आपल्या आई वडिलांसोबत असू दे, सगळ्यांशी रिलेशन चांगलं ठेवा, नाती जपा. कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ देऊ नका आणि जर तो गैरसमज झाला तर तो वेळीच दूर करून टाका. हे वर्ष शिक्षणासाठी तुम्हाला अत्यंत उत्तम आहे आणि पैसा सुद्धा तुम्हाला चांगला मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा आपलं आरोग्य सांभाळणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला सुरुवातीपासून एखादा त्रास होत असेल आणि आता जरी तो कमी झाला असेल तरी त्याच्याकडे लक्ष ठेवा. कोणताही आजार झाला तरी योग्य औषधोपचार करा. जे अविवाहित आहेत त्यांचं लग्न ठरेल, तसेच विवाहितांचं सुद्धा वैवाहिक आयुष्य चांगलं जाईल. जे लोक काही शिकतायत त्यांना उत्तम यश मिळेल. रोजगाराच्या नवीन नवीन संधी येतील, पैसा भरपूर मिळेल आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा चांगली होईल. धनुराशीच्या लोकांनी सुद्धा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. जर एखादा त्रास वारंवार होत असेल तर सेकंड ओपिनियन नक्की घ्यायचं आहे, म्हणजे औषधोपचार योग्य झाला पाहिजे. व्यवसायात प्रगती होईल, मात्र पार्टनरशिपमध्ये व्यवसाय असेल तर तिकडे नीट लक्ष द्या. कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. थोडक्यात तुमच्यात जर काही मतभेद असतील तर ते मिटवून टाका. तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षणासाठी कष्ट घ्यायचे, तरच तुमचं शिक्षण चांगल्या प्रकाराने होईल. पैसा मात्र ठीक मिळेल. मकर राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील, मात्र तुमचा आहार आणि तुमचा व्यायाम याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे अनियमित खानपानामुळे किंवा चुकीच्या लाईफस्टाईलमुळे एखादा आजार होण्याची तुम्हाला शक्यता आहे. व्यवसाय किंवा उद्योगधंद्यासाठी उत्तम दिवस आहेत. नोकरीच्या सुद्धा अनेक संधी चालून येतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचं लग्न ठरेल. विवाहितांना सुद्धा चांगले दिवस आहेत. जर तुम्हाला परदेशी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे वर्ष उत्तम आहे. कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा आपलं आरोग्य सांभाळणं महत्त्वाचं आहे. तुमची आहे ती नोकरी टिकवून ठेवायची आहे. उगाच वेगळं काही साहस करायला जाऊ नका, कारण रोजगाराच्या संधी वारंवार येणार नाहीयेत. तुमच्या रिलेशनशिपमध्ये मात्र
चांगलं घडेल. तुमचे जर काही वाद असतील, गैरसमज असतील तर ते दूर होतील आणि तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. शिक्षणासाठी सुद्धा हे वर्ष एकदम उत्तम आहे. तुम्ही जेवढी मेहनत कराल त्याच्यापेक्षा कदाचित जास्तच फळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे ज्या गोष्टी शिकायचे त्या गोष्टी या वर्षामध्ये तुम्ही शिकून घ्या. कुंभराशीच्या लोकांनी आपले जुने आजार असतील तर त्याच्यावर वेळीच औषधोपचार ते वाढू देऊ नका. या वर्षात तुमचे सगळ्यांशी असलेले संबंध सुधारतील. तुम्ही बोलून पहा, जे काही गैरसमज असतील ते दूर होतील, तुमची रिलेशनशिप चांगली होईल. मात्र शिक्षण घेत असाल तर त्याच्यासाठी मात्र मेहनत घेणं अत्यंत आवश्यक आहे. मीन राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, पण तुम्ही काळजी जशी घ्याल तसं तुमचं आरोग्य सुधारत जाईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचं लग्न ठरेल. विवाहितांना सुद्धा वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. शिक्षणासाठी उत्तम वर्ष आहे. जे शिकायचंय ते या वर्षात शिकून घ्या आणि पुढे यामुळेच तुम्हाला नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी चालून येतील. आता एकंदरीत या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी काळजी काय घ्यायची ती पाहूया. तत्पूर्वी ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. ही माहिती इतरांना कळण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, तुम्हाला जे वाटतंय ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. पाहूया या वर्षात काळजी काय घ्यायची. सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, कारण हे वर्ष शिक्षणाच्या दृष्टीने उत्तम असल्यामुळे आपल्या सगळ्यांना जे शिकायचंय ते या वर्षात आपण शिकून घ्यायचे. त्याच्यासाठी आपलं आरोग्य उत्तम असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर जे नोकरी व्यवसाय करतात, जास्त करून जे नोकरी करतायत त्यांनी आपली नोकरी सांभाळायची आहे. उगाचच हाईकच्या नादामध्ये नोकरी सोडून देऊ नका. जेव्हा तुम्हाला स्विच करायचं असेल तेव्हा पुढची नोकरी ही व्यवस्थित आहे ना, म्हणजे ती कंपनी चांगली आहे ना, किंवा गेल्यावर पश्चाताप होणार नाही ना, यासंबंधी काळजी घ्या. यासंबंधी तुम्हाला जर काही माहिती हवी असेल, आपल्या पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल आणि ते मार्गदर्शन जर तुम्हाला माझ्याकडून हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देते. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि अपॉइंटमेंट बुक करू शकता. आता या वर्षी सगळ्यांनी उपासना कुठली करायची, तर सगळ्यांनी श्री हनुमंताची उपासना करायची आहे. शक्य झालं तर रामायणाचा तसेच सुंदरकांडाचा पाठ करायचा आहे. आपण काळात रामरक्षा पठण करतोच, रामनामाचा जप करतोच, ते अत्यंत आवश्यक आहे. अवश्य करा. शक्यतो लाल आणि काळे कपडे जास्त वापरू नका. चांदीचा वापर करणं या वर्षात चांगलं राहील. दीनदुबळ्यांची सेवा करा. जेव्हा शक्य होईल तेव्हा गंगा स्नान अवश्य करा. रामनामाचा अखंड जप चालू ठेवा. शक्य झालं तर हनुमंताचं तसेच श्रीरामाचं दर्शन घ्या. आणि मी मगाशी सांगितलं तसं की अग्निकांड किंवा इलेक्ट्रिसिटीबद्दल काही दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या घरातले जर फ्रीज, पंखे, टीव्ही, फ्रीज, एअर कंडिशन इत्यादी उपकरणांमध्ये काही बिघाड झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच ते दुरुस्त करून घ्या. थोडक्यात ती उपकरणं चेक करा, म्हणजेच सर्व्हिसिंग करा. आपल्याला एखादी गोष्ट माहिती असं काही होऊ शकतं तर आपण त्याची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. आता पाहूया नवीन संवत्सराच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावं. तर लवकर स्नान करून सडासंमार्जन करावं आणि गुढी उभी करावी. घराला तोरणं लावावीत, रांगोळी लावावी आणि या गुढीला कडुलिंबाचा पाला तसंच गाठी आणि त्याच्यावर कलश उपडा घालून थोडीशी तिरकी अशी गुढी उभी करावी. जर आपल्याला घराच्या बाहेर म्हणजे खाली जमिनीवर गुढी उभी करायची असेल तर ती उजव्या बाजूला उभी करावी आणि ती सरळ न ठेवता थोडीशी तिरकी अशी उभी करावी. बाकी गुढीपाडवा का साजरा करतात या सगळ्याची माहिती तुम्हाला आहेच. या दिवशी पंचांगस्थ गणपतीची पूजा अवश्य करावी आणि त्याचबरोबर पंचांगामधील संवत्सर फल अवश्य वाचावं. हे मात्र तुम्ही नक्की करा. तर हे नवीन हिंदू वर्ष म्हणजेच क्रोधी नाम संवत्सर सगळ्यांना आनंदाचे, सुखाचे, भरभराटीचे जावो आणि आपला भारत देश सगळ्यात अग्रेसर ठरो हीच श्री गजाननाच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.